लालपरीचा एक व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय। व्हिडिओमध्ये एका एसटी बस चालकानं चालकाला बसमध्ये चढायचे कसे असा प्रश्न विचारलाय आणि नव्या बसमध्ये दरवाजा एकीकडे आणि पायऱ्या दुसरीकडेच असल्याचा दावा केलाय। व्हिडिओमध्ये या बस चालकानं बसमध्ये चढणं कसं अवघड जातं हे देखील दाखवलंय। कालपासून हा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय। दरम्यान हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आल्याचा दावा करणारा नवा व्हिडिओ समोर आलाय। एसटी बसमध्ये कसं चढावं हे याचा प्रात्यक्षिक एका चालकानं करून दाखवलंय। नव्या व्हिडिओमध्ये चालकांना एसटी बसमध्ये चढता येत नाही हा दावा खोटा ठरवलाय। दरवाजे आणि पायऱ्यांची रचना चुकीच्या पद्धतीने केल्यानं चालकांना बसमध्ये चढता येत नाही असा दावा एका एसटी बस चालकाने एका व्हिडिओमध्ये केलाय। व्हिडिओमध्ये त्यानं दाखवले की बसचा दरवाजा एकीकडे आणि पायऱ्या दुसरीकडेच आहेत, ज्यामुळे बस चालकांना बसमध्ये चढायचे कसे असा प्रश्न पडतो। पण हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला जात असल्याचा दावा करणारा नवा व्हिडिओ चर्चेत आलाय। नव्या व्हिडिओमध्ये त्या प्रकारच्या बसेसमध्ये एक एसटी बस चालक बसमध्ये कसं चढायचं हे दाखवतो। नव्या व्हिडिओतील चालक प्रथम दरवाजा उघडतो आणि दिलेल्या पायऱ्यांवर एक पाय ठेवतो आणि दरवाजाला पकडून टायरच्या इथं पाय ठेवण्यासाठी एक लोखंडी बार दिलाय त्यावर पाय ठेवतो आणि बसमध्ये सहज चढतो असं दाखवलंय। लालपरीचा नवा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे। अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करून आपलं मत मांडलंय। एकानं लिहिले, दुसरी पायरी काय झोपायला दिली आहे का, भ्रष्टाचार झालाय मान्य करा। दुसऱ्यानं म्हटलंय, तरी पण बसमध्ये चढणं अवघड वाटत आहे। तिसऱ्यानं म्हटलंय की चुकीची गोष्ट बरोबर सिद्ध करत आहेत। चौथा म्हणाला की दरवाजा चुकीच्या बाजूने उघडायची पद्धत आहे, पायऱ्या बरोबर आहेत, डाव्या बाजूला उघडा मग बरोबर होईल। पाचवा म्हणाला की चुकून दरवाजा उलटा बसवला गेला। सहावा म्हणाला की मग वरची पायरी कशाला दिलेली आहे, मी सुद्धा 4 वर्ष एसटी महामंडळामध्ये काम केलंय, मला माहित आहे एसटी बसची रचना किती चुकीची आहे ते। उगाच लोकांना मूर्ख बनवू नका, झालेल्या चुका मान्य करून त्यात सुधारणा कशी करावी याचा विचार करा।